शेतकरी मित्र नमस्कार. आजपर्यंत आपण विविध रोगांवरती विविध समस्यांवरती व्हिडिओच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांना सर्वांना आणि चर्चा पण केली. त्याची शास्त्रीय बाजू मांडल्या, सगळ्या गोष्टींवरती आपण सांगोपांग चर्चा केली. आज मित्र आपण पुन्हा तोच विषय एक नव्या रूपाने घेऊन येतोय. तो या शेतकऱ्यांसाठी जे सध्या या समस्यांनी ग्रस्त आहेत. मला खात्री आहे की एससीटी वैदिक वापरणारा जो 100% वापरणारा शेतकरी आहे त्याला या समस्या येत नाहीत. हा, जे अजूनही एससीटी मध्ये अडकलेले आहेत, 80-20 फॉर्म्युला मध्ये अडकलेले आहेत. 80-20 नवीन शेतकऱ्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो मी. 80-20 म्हणजे 80% ऑर्गॅनिक एससीटी वापरायचं, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी, कृषी अमृत, सॉइल चार्जर, पेस्ट फायटर, फंगी क्लीनर, क्रॉप चार्जर, फ्रूट चार्जर, नंतर साईज आणि फ्लावर म्हणजे एससीटी वापर. त्याच्यासोबत थोडस केमिकल 20% कॉन्टॅक्ट फंगीसाइड वापरतात. रासायनिक खतांमध्ये फक्त दाणेदार खत वापरतात. हे आहे एससीटी. आणि वैदिक काय आहे? एससीटी प्लस वैदिक म्हणजे एससीटी वैदिक काय आहे? एससीटी वैदिक मध्ये रासायनिकचे सगळे अंश काढून टाकायचे, काहीही वापरायचं नाही, फवारणीतून नाही, जमिनीतून नाही, आणि 100% वैदिकचे प्रोडक्ट त्याच्याबरोबर अलाउन करायचे. आमचा एक असा अनुभव आहे की एससीटी वैदिक मध्ये शेतकऱ्यांना जबरदस्त आणि पूर्णपणे रोगमुक्त शेती करण्याची संधी मिळते. शेतकऱ्यांची फवारणीचा खर्च खूप कमी प्रमाणात झालेला आहे, त्यांना रोगच येत नाहीये. ज्यावेळेस तुम्ही वैदिक वापरताय तुम्हाला अनुभव आला की वैदिक वापरल्याने काय बदल झाले? रोगच येत नाही वैदिक. आता हे कोण बोलून राहिले? बरोबर, शेतकरी बोलून राहिले. काही बरोबर आहे ना? म्हणजे वैदिक जर असेल ती डायरेक्ट काय आहे? आता कोण सांगतो, आम्ही पहिला आमुष्या म्हणजे पवार ते नियोजन राहायचं पण गरजच पडत नाही. आता आम्ही सगळं गरज नाही पडत. ते सरांनाच फोन केला तेच पण काही वाटत नाही काही करू. काय फवारणी मारता? रोगाचा अटॅक झाला नाही थोडक्याला. रोग कधी येतो? सशक्त झाले ती. रोग कधी येतो? हे झाल्यानंतर म्हणजे क्वालिटी नसली तुमची, हे कमजोर असते. कमजोरीतनं रोग आहे हो, ना. बरोबर. आपलं पीक एवढं हेल्दी आहे, एवढं सशक्त आहे, एवढं हे चालू आहे, अपटेक चालू आहे, जे योग्य पोषण जे दिलेलं आहे त्यातून ते रोगाला बळी पडेल का? खूप डॅमेज पंक्चर होतं. तर ह्या वेळेस काय प्रमाण? नाही, एक पंचर सापडून 10,000 रुपये घेऊन मी तुम्हाला तेव्हाच म्हणजे एक सुद्धा नाहीच आहे. एक पण साहेब तुम्हाला नागाळीचं एक पान सापडलं तरी मी तयार आहे पैसे द्यायला. नागाळीचं पान सापडून 10,000 रुपये घेऊन जा. म्हणजे असं जरी म्हटलं तर दिवशी ते ठरणार नाही की ती रोग पाहण्यासाठी तरसतात, किडी पाहण्यासाठी ती म्हणजे वाट बघतात की कीड आता दिसेल मग दिसेल. ती म्हणजे ते यावी म्हणून नाही, परंतु त्याचा वेळ असतो, त्यावेळेस आली तिला संपून टाकली म्हणजे विषय संपून जातो असं त्याच्या डोक्यामध्ये आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला एससीटी वैदिक मध्ये ह्या समस्यांना तोंड द्यावं लागत नाही. का द्यावं लागत नाही ते आपण बघणारच आहोत. परंतु आज आपण या ठिकाणी एक गोष्ट शिकणार आहे की जे लोक एससीटी फॉलो करतात, 80-20, जे लोक केमिकल फॉलो करतात, त्या शेतकऱ्यांना ज्या समस्या येत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी खरं तर हा व्हिडिओ आहे. आणि थोडेफार जे व्यवस्थापनामध्ये चुका करताय, एससीटी वैदिक वापरताना दळसळपणा करताय, अशा शेतकऱ्यांसाठी आपण हे आजचा व्हिडिओ बनवत आहोत. तर चला मग सुरू करूया की पावसाळा आता तोंडावर आलेला आहे आणि ह्या पावसाळ्याला तोंड देताना शेती कशी आनंदाने करूया. चला शेती करूया आनंदाने, राम सर नेहमी म्हणतात, परंतु ती कशी आनंदाने करायची हे पण शिकवतात, हे विसरू नका मित्रांनो. आणि मग ते आज तुम्हाला मी दरवेळेस व्हिडिओच्या शेवटी म्हणतो, आज मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की आनंदाने शेती करायची असेल तर मित्रांनो निसर्गाबरोबर चला, प्रकृतीला चॅलेंज करू नका. बरोबर आहे? जेव्हा जेव्हा शेतकऱ्याने किंवा माणसाने किंवा संपूर्ण प्रकृतीला ज्यावेळेस चॅलेंज केले गेले तेव्हा तेव्हा कुठेतरी हार पदरी पडलेली आहे, मोठं नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, आज आपण सुरुवात करूया. आज आपण या ठिकाणी बघतोय की रोग जो झाडामध्ये रोग जे दिसतात, समजा तेले आहे किंवा लाल शेड आहे, विशेष करून डाळिंबाबद्दल बोलतोय आपण. परंतु मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की डाळिंबाबरोबर मोसंबी असेल, इतर तुमचे समजा संत्रा असेल, पेरू असेल, सीताफळ असेल, पपई असेल किंवा इतर काही तुमची फळझाडं असतील त्यांच्यावरही हा तेल्या दिसायला लागलेला आहे. मी माझ्या डोळ्याने सीताफळावर पाहिलेला आहे, मी चिंचेवर पाहिलेला आहे,
त्याचे फोटो सुद्धा मी पब्लिश केले होते मागच्या काही व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तेल्या आता प्रचंड संक्रमणशील आणि म्युटेट झालेला आहे. त्याच्यामध्ये डीएनए मध्ये त्याने चेंजेस करून तो अनेक फळांवरती सक्रिय व्हायला शिकलेला आहे. तर त्याच्यामुळे फक्त हा डाळिंबापुरता विषय आहे असा तुम्ही समजू नये अशी माझी विनंती आहे. आणि फक्त तेल्यापुरता आपण बोलणार नाही आहोत, तर आपण सर्व रोगांविषयी बोलणार आहे. जसं आपण इथं ड्रेसच्या जो ड्रेचसलेला आहे, ज्याला लाल शेड लोक बुंदकी असं बुंदी सारखे असे ठिपके ठिपके पडतात फळांवरती, तो हा आजार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे मी बॉईल फळ उकटणे. त्याच्यानंतर मर रोग आहे, सर्कोस्पोरा ज्याला प्लेग म्हणतात शेतकरी, अल्टरनेरिया खरड्यासारखा असतो, अँथ्रॅकनोज ज्याला दबका म्हणतात, बरोबर आहे, आणि कोलेडोट्रेकम जी बुरशी असते त्याच्यामुळे तो होतो, आणि नेमॅटोड. हे सगळ्या समस्या शेतकऱ्यांना येतात. कमजोर झाड स्वतःला नष्ट करण्यासाठी रोगाला व किडींना आमंत्रण देते. हे एससीटी वैदिक मधून आम्ही शेतकऱ्यांना नवीन संदेश शिकवतो. मी काय बोललो, कमजोर झाड हे रोगांना स्वतः आमंत्रण देतं की या आणि मला खा, मला संपवा. निसर्गाची प्रकृतीची ती एक काय पद्धत आहे. कमजोर झाड नाही राहिलं पाहिजे, बरोबर आहे. कारण रासायनिक अन्न, विषारी अन्न हे पिकाचं अन्न नाहीये, कृत्रिम अन्न हे पिकाचं अन्न नाहीये. मग प्रकृती अशा अन्नाला स्वीकारत नाही आणि त्याच्यामुळे निसर्गामध्ये जे काही ज्या विकृती निर्माण होतात, ह्या विकृती ह्या कमजोरीमुळेच येतात. त्यालाच आपण रोग असं म्हणतो, किडी म्हणतो. ठीक आहे. विकृती नष्ट करण्यासाठी, कमजोरी नष्ट करण्यासाठी हे रोग येतात किंवा किडी येतात किंवा ही स्पेसिस त्या ठिकाणी उपलब्ध होते. साखर टाकली जसे मुंगे येतात. शेतकऱ्यांचे सर्वात मोठं अज्ञान म्हणजे रोग आहे मित्रांनो. हे आम्ही नेहमी सांगत येतो. गेल्या 6 महिन्यापासून जेव्हापासून वैदिक लॉन्च झालेला आहे तेव्हापासून आम्ही शेतकऱ्यांना सांगतोय की रोग हे शेतकऱ्यांचं अज्ञान आहे. तुम्ही म्हणाल जगात सगळीकडे रोग पसरलाय, तुम्ही त्याला अज्ञान कसं म्हणता? चला आपण बघूया थोडंसं रोग म्हणजे काय. आपण जर पाहिलं हे स्क्रीनवर तुम्हाला काय दिसतोय? अंधार दिसतोय, बरोबर आहे. अंधार काय आहे? प्रकाशाचा अभाव. म्हणजे ह्या स्लाइड मध्ये कुठल्याही प्रकारचं काही पोस्ट केलं नाही त्यामुळे तुम्हाला अंधार दिसतोय. पण याच्यामध्ये आपण जर काही टाकलं, बघा प्रकाश जिथे दिसतो तेवढा भाग काय झाला? हायलाइट झाला. अंधाराचे अस्तित्व आहे का? पुढचं उत्तर आहे अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. बरोबर. अंधार म्हणजे जर प्रकाशाचा अभाव आहे तर तो निर्माण करता येऊ शकतो का? नाही, प्रकाश घालवता येऊ शकतो. समजा इथला प्रकाश सगळ्या जर बंद केले तर काय होणार? तुम्ही प्रकाश बटन लावून चालू करू शकता, बंद करू शकता, पण तुम्ही अंधार चालू नाही करू शकत, बरोबर आहे. कारण जी गोष्ट नाहीये ती तुम्ही सिद्ध करू शकत. म्हणून आता इथून पाठीमागे तुम्ही बघा, अंधारावरती कुठलीही पुस्तकं लिहिलेली गेलेली नाही. अंधारावरती कुठलं संशोधन आहे का? संशोधन कशावर आहे? मग रोगावर संशोधन का? कारण रोग नाहीये. रोग म्हणजे पोषणाचा अभाव. मला सांगा, जर पोषण व्यवस्थित असेल, संतुलित असेल तर रोग येतो का? तो कमजोरीतून येतो. म्हणजे पोषणाचा अभाव म्हणजे ज्याला मी काय म्हणतो, रोग म्हणतो. आजपर्यंत मानवाने रोग निवारणासाठी अनेक संशोधन केली, ट्रीटमेंट केल्या, रोग व किडी नष्ट झाल्या, बरोबर ना? नाही ना? वाढल्या का कमी झाल्या? आणखी व्हायरस वाढले, फंगस वाढले, पॅथोजन्स वाढले, विविध आजार वाढले, कमी काय झाले नाही, त्यांचा प्रभाव सुद्धा वाढला. असं समोर येतंय. ज्या पूर्वी डीडीटी पावडर असायची ना, ती कशा करता असायची? किंवा डास असतील त्यांना त्यांची अंडी मारण्यासाठी वापरायची. आज संशोधनातून असं समोर आलंय की डासांनी आपला डीएनए एवढा अपडेट केलाय की ती त्या डीडीटी पावडरवर अंडी घालतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की अशा प्रकारच्या गोष्टी ज्या जाणवतात, आज कुठली औषधं त्याच्यावरती प्रतिकार शक्ती पटकन तयार होते. त्याचं कारण आहे की रोग या किडी ज्या आहे या विकृतीने हे निसर्गानेच निर्माण केलेलं आहे. कुणी निर्माण केलंय? निसर्गाने. कशा प्रकारे बघूया आपण. आता ज्यावेळेस एखाद्या वनस्पतीला कीड खाते किंवा रोग खातो, बरोबर ना, तर त्या किडीला दुसरी कीड खाते.
उदाहरणार्थ मावाला लेडी बर्ड बिटल खाते, लेडी बर्ड बिटलला बेडूक खातो, बेडकाला सापाला गरुड खातो, बरोबर आहे. आणि गरुड मेल्यावर परत त्याला जीवाणू खातात आणि जीवाणू परत ह्युमस करून जाळतात. म्हणजे काय जीवनचक्र आहे, अन्न साखळी आहे. अन्न साखळी निसर्ग काय करणार आहे, मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि माणूस ती काय त्यातला एक कडी काय करण्याचा प्रयत्न करतोय, एक कडी तोडण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा जेव्हा माणूस ती कडी तोडण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा निसर्ग ती कडी जोडण्याचा आणि अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. मग शेतकऱ्याने काय करायला पाहिजे किंवा माणसाने काय करायला पाहिजे होतं की त्याची पुढची कडी स्ट्रॉंग करायला पाहिजे. कोणाची, ह्या किडीच्या मागची आणि पुढची या दोन कडी जर त्यांनी स्ट्रॉंग केल्या तर ह्या मधल्या कळीचा त्रास होणार. काय झालं, ही कडी स्ट्रॉंग होते, ही किडी जास्त स्ट्रॉंग होते आणि ह्या किडी या किडी जर तुम्ही जमा मारायला गेला तर यांना खाणारी कीड सुद्धा काय होणार आहे, कमी. आणि मग याला केमिकल मारून मारून त्याच्या पुढची जी मित्र कीड बदला आपण म्हणतो ती काय झाली, संपून गेली. आणि ज्याला कमजोर झालं होतं त्याच्याकडे पण दुर्लक्ष झालं. ही सर्वात मोठी चूक आहे. आणि त्याच्यामुळे आज आजूबाजूला आपल्याला काय दिसतं, रोग दिसतात, किडी दिसतात शेतामध्ये. मग या ठिकाणी ही निसर्गाची जी स्वच्छता यंत्रणा आहे तिला आपण शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, आणखी मजबूत केलं पाहिजे. ती मजबूत कधी होईल, किडींना मारण्यापेक्षा झाडाला मजबूत करा. झाडाला मजबूत करण्यासाठी मातीला मजबूत करा, बरोबर आहे. रोगाचं जर अस्तित्व नाहीये आज तर शेतकरी कोणाशी लढतोय, कोणाला मारायचा प्रयत्न करतोय. बघा समजा हायवेमध्ये कोणीच नाहीये, मरतच नाहीये आणि बाण मारतोय आपण, कोणी मारायला कोणीच नाहीये, बाण मारतोय, तर ते बाण येऊन परत कोणावर येणार सगळे, त्यालाच जखमी करणार आहे. तुम्ही आता फवारणी केले आणि काही दिवसांनी त्या विषारी अंशाचे प्रमाण मातीवरती, पाण्यावरती, फळांवरती, भाज्यांवरती आणि ती कोणाच्या पोटामध्ये येणार आहे. म्हणजे मुठभर कीड मारण्यासाठी आपण टँकर भर औषधं मारतो. ते किडी मारतात की नाही मारतात हा नंतरचा भाग आहे. काही दिवसांसाठी ते थांबतात, मरत तर नाहीये. म्हणजे एक पिढी जरी गेली तर दुसरी पिढी पुन्हा त्याच्यापेक्षा जास्त प्रतिकार शक्ती घेऊन पुढे येते, बरोबर. मग ही जी प्रतिकार शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते त्यामुळे अनेक पॉवरफुल अधिक विषारी औषधं तयार करावी लागतात. मग याच्यासाठी आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की शेतकरी आज स्वतःला काय करतोय, मारतोय. आणि म्हणून माणसाने याच्यापासून आपल्या पिढ्या बर्बाद करायचे जे चंग बांधताय याच्यापासून सावध झालं पाहिजे. तर शेतकरी हा रोगाच्या निमित्ताने स्वतःला हल्ला करतोय. मग या ठिकाणी आपण जर पाहिलं मित्रांनो की रोग नाहीच आहे, मग काय आहे, ही स्वच्छता यंत्रणा आहे. मग या स्वच्छता यंत्रणेमध्ये शेतकऱ्यांनी मातीवर काम करायला पाहिजे. मग ते न केल्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागची कडी पुढची कडी काय झाली, वीक झाली. आणि म्हणून कीड तुम्हाला काय दिसू राहिली, स्ट्रॉंग दिसू राहिली. तुम्ही जर दोन कडी जर मजबूत केल्या पुन्हा तुमची साखळी काय होईल, स्ट्रॉंग होईल. आता एसीटी वैदिक चालू झाल्यापासून शेतकऱ्यांची कुठल्याही तक्रारी येत नाही. उन्हाळ्यामध्ये सनबर्निंग नाही, कुठला डाग नाही, कुठला रोग नाही. फक्त काहींनी पाणी खूप जास्त दिलं त्यांच्या शेतामध्ये. मला एका शेतकऱ्यांनी काल मेसेज केला, मला नाही साहेब एसीटी वैदिक वापरतो पण तेलानी फळं ब्रेक झाली. आणि त्या मित्रांनी खाली ओळ पण लिहिली, रोज 4 तास पाणी पण देतो म्हणजे वरती खाली कारण सांगितलं आणि वर परिणाम दाखवले त्यांनीच. प्रश्नही त्यांनीच पाठवला, उत्तरही त्यांनीच दिलं. मित्रांनो कितीतरी दिवस झाले, मला वाटतं 1 महिना 1.5 महिना झाला असेल, आम्ही पाण्यावरती खास व्हिडिओ पोस्ट केला. त्याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर आपण तेल्यावरती 1 वर्षापूर्वी व्हिडिओ 2 वर्षापूर्वी व्हिडिओ पण पोस्ट केला. तेल्यावरती 2 व्हिडिओ पोस्ट केले आपण. याचा अभ्यास केला पाहिजे. याच्याकरता मी नेहमी सांगत असतो मित्रांनो, थोडा अभ्यास करत जा, थोडा अभ्यास करत जा, थोडे व्हिडिओ बघा. नाहीतर आमच्या अधिकाऱ्यांकडून विचारून घ्या, लिंक घ्या आणि त्यांचा अभ्यास करा. आता जर डाळिंबाची ओळख करताना पुन्हा एकदा आपण रिव्ह्यू घेऊया. कशा प्रकारची जर आपण ही जी लक्षणं जर पाहिली, ही सर्व तेलाची लक्षणं आहे. झांथोमोनस पुनिकीज नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो त्याच्यामध्ये सक्रिय होतो आणि तो हे सर्व प्रक्रिया घडून आणतो. तर याच्यामध्ये तो या ठिकाणी जर बघितलं आपण जी लक्षणं, तर ही प्रायमरी लेवलला स्पॉट पडतात. नंतर ते स्पॉट बघा हिरवे पडले, त्यानंतर आतून काळे पडतात. ते स्पॉट एकत्र झाले का आतून अशा प्रकारचे
एक्स वाय अशा प्रकारचे आडवे तिरवे क्रॅक्स जातात. हे बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल. आणि जे क्रॅक जातात ना त्याच्या अवतीभोवती तुम्ही जर बघितलं ज्याप्रमाणे जखम असते की नाही, जखम एखादी पिकलेली जखम असते बघा, ती कशी दिसते, अगदी तशा प्रकारे तेलाचा डाग असतो. सर्कोस्पोरा आणि तेलामध्ये फरक काय, तर सर्कोस्पोराचा डाग हा ठिपका असतो, नाही दबका नाही, दबका वेगळा, तो असा डांबरासारखा पूर्ण पसरलेला असतो. दबका वेगळा आणि ठिपका म्हणजे गोल असतो, असे ठिपके पडतात, असेच ठिपके पडतात असेच. परंतु हे ठिपके ना खोलगट असतात आणि याला सूक्ष्म क्रॅक असतात. तुम्ही जरा झूम करून बघितलं मोबाईल मध्ये तुम्हाला तिथं बारीक बारीक क्रॅक बघायला मिळणार, अगदी लहानपणापासून सुरुवातीपासून. हा फरक आहे त्याच्यामध्ये. आणि हा जो डाग असतो हा सुरुवातीला हिरवा असतो, नंतर तो ब्लॅक होत जातो आणि नंतर असा चॉकलेटी होतो. आणि त्याची सगळ्यात सोपी ओळख म्हणजे जर तुम्हाला तेल आहे का काय ओळखायचं असेल ना, त्या ठिकाणी थोडस ओलं करायचं, तो डाग प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हवा बंद टाईट बांधून टाकायचं आणि 24 तासानंतर उघडायचं, तिला बोट लावून बघायचं, चिकट लागला समजायचं तेल आहे. सामान्य तपासणीची ही पद्धत आहे. आपल्याला जर तेल आहे तर आपली बाळ आयसीयू मधील पेशंट आहे हे अनेक शेतकऱ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. आणि आयसीयू मध्ये पेशंट असेल तर त्याला तुम्ही सामान्य प्रमाणे ट्रीटमेंट करून चालत नाही, बरोबर आहे. त्याची काळजी घेतली पाहिजे मित्रांनो. आणि त्याला आपण कशा प्रकारे ट्रीट केलं पाहिजे, तो का आला याविषयी आपण नक्की चिंतन केलं पाहिजे. बागेच्या व्यवस्थापनामध्ये भरपूर पोषणधने गरजेचे मित्रांनो आहे, परंतु शेतकरी काय करतात, उपलब्ध परिस्थितीनुसार तडजोड करतात आणि काही घातक बदल पण करतात. परंतु मित्रहो, ह्या उपाययोजनांकडे जाण्यापूर्वी तेल्या का येतो ह्याचं कारण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. ह्याचं जे कारण आहे मित्रांनो, ते पहिलं आहे ताण, स्ट्रेस. दोन प्रकारचा जो ताण असतो तो दोन प्रकारचा असतो. जसं माणसाला फिजिकल आणि मेंटल हे दोन बेसिक ताण असतात, मानसिक आणि शारीरिक. तब्येतीने धष्टपुष्ट असतो आणि डोक्यात काहीतरी गणगण असते, कधी कधी डोकं शांत असतं, तब्येतीने वीक असतो, एनर्जी नसते, लवकर ग्लुकोज लेवल डाऊन होते. दोन्ही पण ताणच आहे ना. आता हे ताण जे आहे हे झाडालाही असतात, प्राण्यांना पण असतात. हे ताण जे आहे किती प्रकारचे, दोन प्रकारचे, एक जैविक ताण, एक अजैविक ताण, बायोटिक, अबायोटिक. जैविक ताणामध्ये जे जैविक पदार्थ आहेत सगळे म्हणजे जीवाणूंमुळे होणारे ताण, रोगांक म्हणजे जे फंगस असतील, बॅक्टेरिया असतील, कीड असतील, समजा नेमॅटोडे, त्यांनी पण ताण येतो. तुम्हाला जर सारखे डास चावायला लागले ताण येतो नाही तुम्हाला, टेन्शन. सारखे मासे चावायला लागले झोप येते का, एकदम टेन्शन. सारखी जर खाजव येत असेल तर, बुरशी झाली कुठेतरी समजा अंगावरती कुठेतरी, तर काय येतो, टेन्शन येतं सारखं, सारखं तिथं खाजव असं वाटतं, सारखं त्रास होतो, इरिटेशन होतं. हे जैविक ताण. अजैविक ताण कोणते, ताण लागली, भूक लागली, औषध लागलं, टेम्परेचर कमी झालं, जास्त झालं, हे अजैविक ताण. कुणीतरी काहीतरी बोललं, अजैविक ताण. झाडाचं पण तसंच आहे ना, टेम्परेचर कमी जास्त झालं, पाणी वेळेवर नाही भेटलं, खत वेळेवर नाही भेटलं, पोषणामध्ये असंतुलन झालं, अचानक महापूर आला, अचानक वादळ आलं, हे जे सगळे फॅक्टर आहेत, ह्या फॅक्टरमुळे जो ताण येतो त्याला काय म्हणतात, अजैविक, अबायोटिक. मग त्याच्यामध्ये जास्त ओला आपण ताणच आहे ना. एखाद्याने खूप जास्त खाल्लं त्याला सुद्धा पचवायचा काय होतो, तुम्ही संध्याकाळी तुम्ही प्रयोग करा, संध्याकाळी खूप जेवण करा आणि झोप. तुम्ही झोपू शकत नाही, झोपले तरी तुम्हाला चित्र विचित्र स्वप्न पडणार, आत्महत्या गडगड गडगड सगळी डोक्यात येणार. सिंपल झाडाचं पण आहे. तुम्ही त्याला जर जास्त खत टाकलं, त्याला नको असलेलं, त्यांनी जर हीट वाढत असेल जमिनीमध्ये, पीएच वाढत असेल, ईसी वाढत असेल तर त्याचा पण त्रास होणार. जास्त पाणी दिलं त्याचा पण त्रास होणार, ब्लिचिंग होणार. आजच्या काळामध्ये पाणी नाहीये, मी सांगितलं ते काय आहे, वॉटर सोल्युबलचं लिक्विड आहे, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे क्षार, प्रचंड टीडीएस आहे. म्हणून या प्रकारच्या ताणांनी काय येतो, तेला पण येतो. तेला तर विशेष करून त्याच्यामुळेच येतो. आणि पावसाळ्यामध्ये जे डाग येतात ना मित्रांनो, त्या डागांच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच कारण प्रमुख आहे, ताण. माणसाच्या पण तब्येतीचं कारण पूजा हेच आहे. म्हणजे आपण हे ताण पहिले काय केले पाहिजे, दूर केले पाहिजे. ना रहेगा बास, जे काही पोषणाचे अभाव आहे किंवा हे जे ताण आहे, हे ताण काय केले पाहिजे, आपण
निरसन केले पाहिजे. आणि ते निरसन करण्यासाठी आपण पुढे बघणारच आहोत. समजा शेतकरी काय करतात, पोषणामध्ये ताणतणाव तयार करतात. पोषण हे मेन बेसिक आहे. झाडाचं जर संतुलन जर बिघडलं मातीचं, तर माती जर एकदा तुम्ही बिघडली तर तिला पुढचं सगळं कार्यक्रम बिघडतो. त्यासाठी अनेक कारण सांगितलं जातात वेगवेगळी, पण हे जे मी तुम्हाला सांगितलं हे त्याचं बेसिक कारण आहे. त्याचे पण छोटे छोटे कारण इतर पण आहेत. बरोबर, तुम्ही तेल असलेली रोपं आणली शेतकऱ्यांकडून, तशी तुम्ही जेनेटिक्स मध्ये जर तुमचं तेल गेला असेल आणि तुमच्या जमिनीमध्ये पोषण नाहीच आहे आता, तर ती बाग जगवणं फार अवघड आहे. किमान तुम्ही रोपांतर तेलमुक्त आणली पाहिजे. बरोबर की नाही? तुम्ही जर समजा एखादी फास्ट व्हरायटी केली सुपर भगवा सारखी, तर तिचं यील्ड देण्याचं प्रमाण जास्त आहे. ती जर फळं जास्त देते, तर मांजरीला पिलं जास्त झाली असतील तर मांजर वीक होणार हे साहजिक आहे ना. तुम्ही त्याला खाऊ जास्त घाला, खाऊ पिऊ घाला, नाही तिला पिलं खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. असं आहे. माती म्हणजे मांजर आहे, पिलं म्हणजे झाड आहे. मग झाड म्हणजे मांजर आहे आणि फळं म्हणजे पिलं आहे. म्हणजे असं आपण तुलना करून तुम्ही अभ्यास करू शकता. माती कमजोर झाली झाडाला खाऊन टाकणार, झाड कमजोर झालं फळाला खाऊन टाकणार. कळलं? दॅट्स इट. मग इथे लेबर न मिळणे, नंतर वेळ मिळतो की न मिळतो म्हणून एकदा डोस भरून घेणे, पैशाचे व्यवस्थित नियोजन नसणे आणि नंतर फवाऱ्यांसाठी पैसे ठेवणे किंवा मागच्या 2 वर्षामध्ये तेल्यामुळे भरमसाठ केमिकलवर खर्च करणे, त्याचीच उधारी अजून बाकी असणे, असे वेगळे कारण असतात शेतकऱ्याचे. डोस शेड्यूल प्रमाणे विभागणी करून 60 दिवसाच्या अंतराने दिला पाहिजे, तो न देणे. तेल्या दिसला की मग लगेच बेसोड डोसची घाई करणे. आता तू खाल्यावर लगेच रुपये तू भाऊ, रुपयाला टाइम लागेल ना, 10 दिवस 15 दिवस. म्हणून तर व्हिडिओ लवकर बनवून ना आता आम्ही, बरोबर की नाही, तुम्हाला सावध करण्यासाठी. बेसल डोस स्किप करतात काही लोक. आता बाग एकच नंबर दिसते आहे, मग काय गरज आहे? हा सर टवटवीत माणूस दिसतोय, काय गरज जेवण द्यायची संध्याकाळी? तिने जेवण देऊ नका, रात्री बघा कोण कसं सुकतं ते. तुम्ही सुकल्यावर जर खायला दिलं तर रात्री कसं काय पचल, ते झोपतच नाही. मग तसं आहे झाडाचं पण तसंच आहे ना. तुम्ही झाडाला आता स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, वातावरण चांगलं आहे, तुम्हाला माहिती आहे, बागेत केले आहे सर, डोस करून 40 दिवस झाले, घाबरू नका, लगेच देऊन टाका. का बरं? 60 दिवस झाले, 20 दिवस बाकी आहे, मग पावसाची वाट पाहता का? देऊन टाका. पुढच्या 10-15 दिवसांनी बेसल डोस काय होईल, लागू होईल आणि तुमची झाडाची प्रतिकारशक्ती मजबूत होईल. मग येऊ द्या आक्रमण, काही फरक पडत नाही. दारू गोळा तुमचा सगळा संपलेला आणि तिकडून अटॅक झाला, मग तुम्ही म्हणता मी भरपूर दारू गोळाची ट्रक पाठवली, पण तो पोहोचला पाहिजे तिथे. हा नाही तर मध्ये जाळून घ्यायचे हे सगळे दुश्मन आणि तोच उलटा वापरायचा आपल्या विरोधामध्ये. असं पण होऊ. जर पॅथोजनची संख्या जर प्रचंड वाढली, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर पोषण दिलं तर ही पण शक्यता आहे की हे पोषण पॅथोजन सुद्धा वापरू शकतात आणि त्यांची संख्या वाढू शकतात. इट इज पॉसिबिलिटी. बरोबर आहे ना? शेवटी ते पण कोण आहे, जीवच आहे. काही शेतकरी मित्र बेसोड भरताना खूप खोल खड्डे घेतात. आता एक फार म्हणजे 2-3% जे नवीन शेतकरी असतात ते असं करतात, खूप खोल खड्डा घेतात, तिथपर्यंत मुळी जायला काही तपास नाही, खत खाली राहतं. बरोबर आहे ना? म्हातारपणी समजा मूलबाळ नसेल तर बँकेत भरपूर पैसे तुमच्या, पण ते पैसे काढून तुम्हाला दवाखान्यात न्यायला जर कुणी नसेल, ते पैसे काय उपयोगाचे आहे का? हे महत्वाचं आहे. माणसाने पहिलं कोणाला कमवलं पाहिजे? पैशाच्या अगोदर माणसांना कमवलं पाहिजे. बरोबर आहे? तसं शेतकऱ्याने पहिलं कशाला कमवलं पाहिजे? मातीला कमवलं पाहिजे. सुपीक माती जर कमवली त्याला पीक पिकवायची गरज नाही. ते कोणाचं काम आहे? मातीचं. शेतकरी उलट करतो, मातीचं काम करून देत नाही, स्वतः करायला पाहतो. पैशांना जर फोन केला बँकेमध्ये, पटकन घरी या, मला दवाखान्यात घेऊन रात्री घेऊन, तसं खत नाही करू शकत. खत म्हणू शकत नाही झाडाला माझ्यापर्यंत ये म्हणून. तेवढी मुळी खाली जाईपर्यंत झाडाची शक्ती पुरली पाहिजे. बेसल डोस पुरवला जाऊन निरुपयोगी होतो, तो त्या सीझनला लागू होतच नाही. नेक्स्ट, पाण्यामुळे बेसल डोस पर्यंत जाऊ शकल्याने खत टाकून ते झाड कुपोषित राहतं. काही शेतकरी तर झाडांच्या खोडांना 1 फुटापर्यंत माती लावतात वरती, त्याला उटिंगर असं म्हणतात, असा वर चमकोबा. त्याच्यामुळे
ज्या पांढऱ्यामुळे त्या ठिकाणी तयार होत नाही आणि मग बेसोल डोस तुमचा काय होतो, वाया जातो. आता समजा भर काळामध्ये मशागत करणे, रोगांना आमंत्रण देणे हा प्रकार होतो. लक्षात ठेवा, बुरशा जीवाणू सगळे कुठे राहतात, कुठे राहतात, जमिनीमध्ये, बरोबर आहे की नाही. मग बुरशा जर जमिनीमध्ये राहतात तर त्यांना तुम्ही जर त्यांचं घर उचकलं तर कुठं पडणार, बाय. त्या चांगल्या वाईट सगळ्याच. पण या ठिकाणी शेतकरी नेमकी पावसाळ्यामध्ये मशागत करतात का, गवत आलं म्हणून. काही जण जमीन कडक झाली म्हणून. बरोबर आहे का, बरोबर असं. त्याचं कारण असं आहे की शेतकरी मित्रांना असं वाटतं की बाग स्वच्छ करावी. एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुमची जी होस्ट आहे ना, ज्याच्यावर किडी राहतात, रोग राहतात, ते होस्ट जर चांगले असतील तर रोग तिथून दुसरीकडे जातच नाही. तो जर कमजोर झाला तर मग तिथली किडी आणि रोग कुठे जातात, दुसरं अन्न शोधायला जातात. तुमच्या घरामध्ये तुम्हाला लाडू, खूप मस्त जेवायला, सुंदर आहार, पंचपक्वान्न मिष्टान्न जेवायला मिळते, तुम्ही सध्याच्या डोक्याला जाता, हे महत्वाचा विषय आहे. बरोबर आहे. तुम्ही सर्वात महत्वाची गोष्ट, शेतकऱ्यांनी कशावर लक्ष दिलं पाहिजे, पिकावर लक्ष दिलं पाहिजे, त्याला स्ट्रॉंग बनवलं पाहिजे. आणि जे गवत आहे त्याची फक्त काय केली पाहिजे, वरून कापणी केली पाहिजे, ब्रश कटरचा वापर केला पाहिजे. आणि अशा चुका करू नये की ज्यांनी रोगांना काय मिळेल, अनुकूल वातावरण मिळेल. म्हणजे त्याचे रोग आणणारे जे जीवाणू असतात, आपल्या झाडाला कमजोर होईल, झाड आपलं ताणामध्ये जाईल, अशी कुठलीच कृती शेतकऱ्यांनी करू नये. तुम्ही जर मशागत केली तर अजून एक कारण होतं, जमिनीतल्या मुळ्या काय होतात, डिस्टर्ब होतात. जर पांढरी मुळी डिस्टर्ब झाली, तुमचं तोंड जर आलं तर काय होतं, काय नाही. तोंड जर आलं सर, आपण उपाशी राहतो आणि उपाशी राहिलं तर ताकद नाही येत, आणि कोणी पण येतो धक्का मारून पाडतो खाली. बरोबर आहे ना. झिरो झाला त्याच्यानंतर काय असतो, मायनस असतो, मायनस दुसरा झिरो. तुम्ही जर मायनस मध्ये गेले, तुम्ही मायनसच होणार, मग तो मायनसच होतो ना झाड. बरोबर की नाही. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवायचं, आपल्याला त्याची जी तोंड आहे, मूळ पांढरं मूळ, ते सांभाळायचं. बाग आधीपासून तेलाग्रस्त असेल तर पावसाळ्यात बाहेर काढा, शेतकऱ्यांनी काढला पाहिजे तो. म्हणजे पहिल्यांदा म्हणतोय मी, जे एसीचे रेग्युलर युजर आहे त्यांना काय घाबरायचं कारण नाही. बरोबर आहे. एसीची वधिकचे युजर जे आहेत त्यांनी आपली माती ऑलरेडी काय केलेली आहे, सशक्त केलेली आहे, झाड सशक्त केलेले आहे, कॅनॉपी सशक्त आहे, त्यांना काही भीती नाही. तेलाग्रस्त बागेमध्ये पानांची व फांद्यांची गर्दी जास्त होऊ नये, देऊ नये, कारण हवा खेळती राहिली पाहिजे. जेवढी ह्युमिडिटी वाढेल तेवढं झाड कशामध्ये, अडचणीमध्ये येईल. कारण झाडाला काय करायचं असतं, मॅनेज करायचं असतं, ते संतुलन करायचं असतं, टेम्परेचरचं, ह्युमिडिटीचं, पाण्याचं, सगळ्यांचं. आणि त्यासाठी त्याची खर्च होते ऊर्जा, ती ऊर्जा त्याची संतुलित राहिली पाहिजे. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बागेमध्ये जी काही जी फळे असतात तेलाग्रस्त, ती शेतकरी काय करतात, तोडतात. तोडल्याने काय होते, ते जखम होते. जखम झाल्यानंतर तिथे काय होतो, ऍक्सेस मिळतो. तिथं फंगस आणि जीवाणूंना काय मिळतो, ऍक्सेस मिळतो. म्हणून ते तोडायचं नाही, छाटणी घ्यायची नाही, पाऊस पडल्यावर काहीच करायचं नाही. लक्षामध्ये. कारण जो ओलावा असतो आणि पाऊस असतो तो त्या ठिकाणी त्याला आवश्यक असलेली ह्युमिडिटी पुरवतो आणि त्याला ग्रो करायला मदत करतो. येस. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोषण जर वाढवलं तर जेवढे जास्त पोषण द्याल तेवढा जास्त काय होतो, फायदा होतो. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण की जमिनीमधून पोषण देताना कृषी अमृत जे आहे प्रति झाड 3 किलो, न्यूट्री चार्जर 4.8 किलो आणि रूट चार्जर 4.8 किलो. मित्रांनो हे जे आहे हा आपण जे एक्सेस जे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे हा डोस एक्सेस आहे. तर हा जनरल डोस किती आहे, 2.5 किलो, 2.4 किलो, 3 किलो इथपर्यंत आहे. पण हा आपल्याला काय करायचं आहे, वाढवायचं. मायक्रो चार्जर 250 ग्रॅम प्रति एकर, हे सगळं आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. याचं प्रमाण तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. ज्यांनी बेसल डोस दिलाय पूर्वी, लेटेस्ट लगेच दिलेला आहे समजा, त्यांना ही माहिती मिळाली, त्यांनी लगेच एवढा मोठा द्यायची गरज नाहीये. मग ज्यांनी नाही दिलेला त्यांनी फर्स्ट टाइम एवढा डोस द्यायचा आहे. फर्स्ट टाइम जर द्यायचा असेल, समजा केमिकल असेल तुमची शेती किंवा तुमची एससीटी असेल फक्त, तर वैदिक असेल तर तुम्हाला एवढा डोस द्यायची गरज नाही. त्या डोस मध्ये तुम्ही 1 ते 2 किलो जरी प्रति सगळ्या व्हरायटी दिली तरी काही प्रॉब्लेम नाही.
त्याच्यानंतर पुढे जे आहे तुम्ही शेड्यूलनुसार ट्रीटमेंट कंटिन्यू करू शकता. नेक्स्ट, पांढऱ्या माळ डिस्टर्ब न करता मातीमध्ये हा डोस मिक्स करायचा आहे. डोस देताना काळजी घ्यायची. मल्चिंग असल्यास मल्चिंगच्या खाली टाकायचा आहे. मल्चिंग पावसाळ्यामध्ये झाडाखाली ठेवायचं नाहीये. काळी जमीन असेल तर मल्चिंग बिलकुल ठेवायचं नाहीये. हलकी असेल तर तुम्ही ड्रिपवर ठेवू शकता, ड्रिपच्या परिसरामध्ये. बाकी ठिकाणी मल्चिंग ठेवायचं नाही, कारण त्याची ह्युमिडिटी वाढ. पाऊस चालू असल्यास कृषी अमृत झाडाखाली फोकून द्या. जर तुमचं मल्चिंग न्यूट्री म्हणजे वैदिकच्या म्हणजे पोषणापासून बनलेलं असेल तर काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण तुमचं मल्चिंग कशापासून बनलेलं आहे तुम्हालाच माहित नाही, त्याला कोणी काय खत टाकलेलं आहे हे माहिती नसेल, ते बिलकुल झाडाजवळ ठेवू. वरील सर्व ट्रीटमेंट जे आहे म्हणजे पाऊस चालू असल्यास काही शेतकऱ्यांना वेळच मिळत नाही, ते कृषी अमृत आणि न्यूट्रिरूट चार्जर जे आहे ते ड्रिपच्या परिसरामध्ये असं वरच्यावर फोकून सुद्धा देऊ शकता. ज्यांना अर्जंट कळलं, आता गाळामध्ये चिवड करू शकत नाही, खंडित करू शकत नाही, काहीच करू शकत नाही, त्याने हातामध्ये घेऊन त्याचं तुम्ही काय करू शकता, असं झाडाखाली असं डस्टिंग सारखं हातामध्ये ठेवून असं तुम्ही चालून टाकू शकता. त्याच्यामध्ये रूट न्यूट्री चार्जर सारखा डोस घेऊन असं टाकून द्यायचं. फक्त एक काळजी घ्यायची की पावसात पहिल्या म्हणजे पाऊस पडणार त्यांनी धुवून जाणार नाही, अशा प्रकारे फक्त साईडने गाळाचं थोडंसं रिंगण करायचं त्याला, म्हणजे ते जरी पाऊस पडला ते पाणी तिला साचेल आणि ते खत सुद्धा तिलाच येईल. ठीक आहे. फवारणी करताना पेस्ट क्लिनर 4 ग्रॅम हे 24 तास म्हणजे वैदिकच्या सगळ्या पावडरी 48 तास भिजून घ्यायचे आहे आणि मग त्या इतर याच्यामध्ये मिक्स करायचे आहे. तुम्ही असं आता मग आम्ही कसं काय वाट बघायची, लक्षात ठेवायचं. जर अशा अर्जंट जर वापरायचं असेल तर पाणी थोडं कोमट घ्यायचं, कोमट पाणी घ्यायचं. इथे 4 ग्रॅम दिलं तर 5 ग्रॅम प्रमाण घ्यायचं आणि भिजत घालायचं. तुम्ही हलवायचं, सकाळी लगेच यूज करायचं 12 तासांनी. पण त्याच्यामध्ये परत डबल पाणी टाकून पुन्हा ते भिजवायचं आणि दुसरी फवारणी परत तिसऱ्या दिवशी घ्यायची. पहिली फवारणी अर्जंट घ्यायची, दुसरी फवारणी 2 दिवसांनी घ्यायची. त्याच अर्घ काढून लक्षामध्ये म्हणजे खर्च एकच होणार आहे, वापर 2 पण घेताना 5 ग्रॅम घ्यायचं प्रति लिटर. म्हणजे तुम्हाला 200 लिटर पाणी लागतंय, 1 किलो घ्यायचं. बरोबर आहे. डिसीज फॅक्टर त्याच्यामध्ये काय घ्यायचंय, 5 मिली घ्यायचंय. फ्रूट चार्जर 10 मिली, एनर्जी बुस्टर 2 मिली प्रति लिटर घेऊन यायचा. आपल्याला फवारणी करताना एक लक्षात ठेवा, वैदिक मध्ये फवारणी करताना पाणी कमी वापरायचंय आणि नोझल छोट्या थेंबांचा बारीक तुषार येणारा नोझल वापरायचा आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचे नोझल मार्केटमध्ये मिळतात, ते कमी पाण्यामध्ये जास्त तुषार उडवणारे असे जे नोझल्स मिळतात ते नोझल घ्या, त्याचा धूरच निघतो बाहेर. असे नोझल घेऊन नोझल मारण्याची पद्धत सुद्धा आहे ना, हात हलवायचा नाही जास्त. म्हणजे नोझल काही लोक काय करतात, समजा हा स्प्रे तर असं करतात, हे फवारणी करण्याची चुकीची पद्धत आहे. हात धरून तुम्ही असा फिरवला पाहिजे, म्हणजे तुम्हाला इथं कळ लागेल, पण ती तेलाने बाल जाण्यापेक्षा ही कळ परवडेल तुम्हाला. बरोबर की नाही. हा असं ही कळ सोसा तेवढी. त्याच्या अशा प्रकारे फवारणी करा. जी फवारणी मागाशी दिली ती तुम्ही रिपीट कधी पण करू शकता. आता या दोन्ही ट्रीटमेंट झाल्यानंतर अधिक पोषणासाठी तुम्ही काय करू शकता, डिसीज फायटर 5 मिली, पेस्ट फायटर 4 मिली आणि फ्रूट चार्जर 10 मिली याचे स्प्रे घ्यायचा. साईज चार्जर 3 मिली, क्वालिटी चार्जर 5 ग्रॅम. हे वैदिकचं हे पण तुम्हाला भिजून घ्यावं लागेल. फ्रूट चार्जर 7 मिली, एनर्जी बुस्टर 2 मिली. अशा प्रकारे तुम्ही याचा जर फवारणी घेतली तर याचा तुम्हाला पोषणासाठी चांगला मदत होणार आहे. जमिनीतून तुम्ही हेल्थ चार्जर 600 ग्रॅम ते 1200 ग्रॅम, सॉइल चार्जर 1 लिटर मध्ये देऊन हे पण भिजून घ्यायचे तुम्हाला. तुम्ही ते देऊ शकता. 6-7 दिवसांनी डिसीज फॅक्टर सॉइल चार्जर जमिनीमधून देऊ शकता, ज्याने तुम्हाला फायदा होणार आहे. डिसीज फॅक्टर आधी तुम्ही तर पेस्ट क्लिनर सुद्धा 600 ग्रॅम ते 1.2 kg देऊ शकता. पेस्ट डिसीज फॅक्टरच्या सोबत इथे पेस्ट क्लिनर सुद्धा ऍड करून देऊ शकता, तर तुम्हाला बेस्ट फायदा मिळेल. बरोबर आहे. अलीकडच्या काळात जे नवीन अनुभव आले त्यामध्ये पेस्ट क्लिनरचे फायदे जबरदस्त बघायला मिळालेले आहेत. ते जरी तुम्हाला पेस्ट साठी वाटत असलं तरी पण ते अँटी बॅक्टेरियल काम सुद्धा, अँटी फंगल सुद्धा काम करतं. ठीक आहे. तेले असलेल्या बागेत खाली गोष्टीची काळजी घ्या. रेग्युलर पेक्षा बागेचे पाणी कमी करावे. थोडा ताण बसला तरी हरकत नाही, पण तेलाची बाग जी आहे ती कोरडी राहिली पाहिजे. जेवढी तुम्ही कोरडी ठेवा तेवढा तेल्या सक्रिय होणार नाही. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तेल्या सक्रिय होण्याच्या अगोदर पोषण वाढवून झाड सशक्त करून घ्यायचे, मग काय अडचण नाही. मोकळे पाणी तेलाच्या बागेला देऊ नये. पुढचं वॉटर सोल्युबल पूर्ण वापरायचंच नाही. जर तुम्ही केमिकलची बात करताय ना, तुम्हाला जर तेल थांबवायचं आहे तर केमिकल काहीच द्यायचं नाही, फवारणी नाही, जमिनीतून पण. ठीक आहे. नेक्स्ट, पोषण ड्रीप मधून देण्यापेक्षा हाताने द्यायचं.
जेवढं काही तुम्हाला सांगितलं ड्रेंचिंग करा ते ड्रीप मधून द्यायचं नाही तर हाताने द्यायचं. का द्यायचं? कारण पावसाळ्यामध्ये पाणी जास्त असतं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार? कमी होणार. तुम्ही जर झाडाच्या मुलांपुरतं दिलं तर झाडाला डायरेक्ट पोषण मिळणार, राईट. तेल जास्त फवारण्यामुळे वाढतो, त्यामुळे फवारण्याची जे प्रमाण आहे ते कमी करा. कमी फवारण्यामध्ये जास्त फायदा घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. अत्यावश्यक गरज नसेल तेवढेच फवारणी करा. पाणी कमी घ्या, गरजेपुरतं. तुम्ही निम्म पाणी घेऊन प्रमाण दुप्पट घेऊ शकता. समजा तुम्ही 400 लिटर फवारताना तुम्ही 200 लिटर पाणी घ्या, थोडं फास्ट फवारा आणि प्रमाण दुप्पट घ्या. कळलं? आणि नोझल कसा घ्या? ब्रॉड स्पेक्ट्रम घ्या. असं तोच नको, पूर्ण असा फुलासारखा पाहिजे, बरोबर आहे. स्प्रिंकलर कुठेही केमिकलचा स्प्रे चुकूनही घेणे नाही, कुणीच घेणे नाही. तर एप्रिल मे महिन्यामध्ये झाडाची हेल्थ टिकून जर ठेवली ना तुम्ही तर तुम्हाला ही समस्या येतच नाही. पण आता 3 महिना निघून गेलाय, त्याच्यामुळे तुम्हाला आता पुढच्या ट्रीटमेंट आम्ही सांगणारच आहे. आता तुमच्या बागेमध्ये 5% तेल आहे तर पाऊस पडल्यानंतर तो 50% जाऊ शकतो, कारण तो तुम्हाला आता कमी दिसतोय, पण तो पाऊस पडल्यानंतर काय होतो? इमिजिएटली वाढतो. तो ऑलरेडी पसरलेला असतो, फक्त तो अनुकूल वातावरणाची वाट पाहत असतो. जसं शेतकरी पेरणी करून ठेवतो, पाऊस पडला की ते बी उगून येतो, तसं आहे. तेलाने पेरणी करून ठेवली असते अशा बागेमध्ये, तर तो वाट बघत असतो की मला वातावरण मिळेल. म्हणून मित्रांनो, तेल्या जरी धोक्याची घंटा असली तरी घाबरून न जाता पोषणाकडे जर लक्ष दिलं तर तो काही करू शकत नाही. तो फक्त कमजोर आणि ताणात असलेली बागेला त्रास देतो, तो सशक्त बागेला बिलकुल त्रास देत नाही. तुमचं काम आहे की तेल्या सक्रिय व्हायच्या आत तुम्ही पोषण देऊन झाड कसं करा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. वैदिकचे विधी पथ्य साधना पूर्णपणे फॉलो करा. विधी पथ्य साधना हे पूर्णपणे फॉलो करा. याची माहिती घेण्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांना फोन करा, त्यांच्याकडनं विधी पथ्य साधना जाणून घ्या. डाळिंब बागेवरचे आता आपण तेलाची पूर्ण माहिती पाहिली, थोडस आपण डागांविषयी माहिती बघू. बघा, डाळिंब बागेवरची डाग जे आहे त्याची कारण व्यवस्थापन कसं आहे बघा. पहिली गोष्ट, अँथ्रॅकनोज जे आहे त्याला दबका असं शेतकरी म्हणतात. म्हणजे सुरुवातीला काय होतं, अँथ्रॅकनोज मध्ये कोलेटोट्रायकन नावाची बुरशी असते. ती काय करते, जसं भाजल्यावर चट्टा पडतो की नाही, तसा चट्टा पडतो. आधी थोडासा पिवळसर आणि हिरवट अशा प्रकारची झाक असलेला चट्टा पडतो. नंतर तो चट्टा काळा पडायला लागतो, तो असा होतो, बरोबर आहे. नंतर हे चट्टे असे पूर्ण एक मिक्स होतात आणि तो ते फळाचं दबतं खाली, म्हणून त्याला काय म्हणतात शेतकरी, दबका म्हणतात. हा आजपर्यंत खोलवर मण्यांना सुद्धा काळा करून टाकतो. आता आपण सर्कोस्पोराची जर माहिती बघितली तर टिपका रोग काही लोक याला म्हणतात, त्याला प्लेग असं पण म्हणतात काही भागामध्ये. तर याला अशा प्रकारचे टिपके 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 पडतात आणि हे टिपके असे पसरत जातात आणि मग तो ब्लॅक होतो. परंतु तुम्ही जर बारकाईने पाहिलं, हे टिपके तुम्ही जर झूम केले तर ते क्रॅक होत नाही, बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे हे आपल्या लक्षात येईल की तर हा रोगामधला जो फरक आहे हा इथे बघायला मिळतो. दुसरा एक आजार म्हणजे सर्कोस्कोरा आला, त्याला तुमच्याकडे डांबऱ्या म्हणतात. आता हे दोन्ही आजारामधला फरक तुम्हाला कळाला आता कळाला? हो, आता कळाला. ज्या टायमाला तुम्ही इथं आला तेव्हा कळाला. त्याच्या अगोदर मी म्हणतो ती तेलच आहे, या दोन्हीला तेल म्हणत, बरोबर. आता इथं शेतकऱ्यांना आपण दाखवू इथे की ही जी जखम आहे समजा, बरोबर आहे की नाही. आता इथं मोठी जखम दिसते, पण ती छोटी जखम शेतकऱ्यांना दाखवू आपण. आता ही जी छोटी जखम आहे, ह्या जखमेला जर आपण झूम केलं चांगलं असं, तर ह्या जखमेमध्ये अशा प्रकारे चिरलेलं दिसतं, बरोबर आहे ना. हो, अशा प्रकारे चिरलेलं दिसतं. आणि त्याच प्रकारे तुम्ही जर इकडं बघितलं तर ह्या डागामध्ये तुम्ही जर हे डाग पाहिले तर हे डाग असे फक्त बसके जाग आहेत, जागेवर चिरलेले नाहीये, धरून राहा फक्त. म्हणजे अशा डांबरासारखे असे त्याला चट्टे पडलेले आहेत बसके जागेवरती, टिचल्यासारखे. म्हणजे ह्या दोन आजारांमध्ये हा जो फरक आहे हा शेतकऱ्यांना माहिती नसतो, शेतकरी कन्फ्युज होऊन जातो. मग या तेलाचा जर तुम्ही ट्रीटमेंट केली तर हा आणखीन वाढतो. म्हणजे हे एक चुकीचा प्रक्रिया होऊन जाते आणि हा जो तेल आहे हा पूर्ण तुमचा ड्राय होऊन गेलेला आहे. त्यानंतर लाल्या ज्याला म्हणतात, डेसस्लेरा ज्याला नाव आहे इंग्लिश मध्ये. लाल्या म्हणजे बुंदकी पण काही लोक याला म्हणतात. बुंदी सारखी अशी खाली ठिपके पडतात. लग्नामध्ये ही बुंदी कोण गोड वाटतं, शेतकऱ्याला ही बुंदी कोण भीती वाटते, बरोबर आहे ना. पुढे अल्टरनेरिया, याला खरडावण असं म्हणतात. खरवडल्यासारखं ही बुरशी अशी खाऊन टाकते असं, आणि हे नंतर काळं पडते. जेव्हा ओलावा भेटलं ते काळं पडतं. नंतर बॉइलिंग
आता हे जे उबळेला म्हणतो म्हणजे खालून उबळल्यासारखं फळ उबळून जातं पूर्ण. आणि टोमॅटोमध्ये पण हा प्रकार बऱ्याच पिकांमध्ये बघायला मिळतो, कांद्यामध्ये पण बघायला मिळतो, बऱ्याच पिकांमध्ये बघायला मिळतो. त्यानंतर फळकूज आहे, फ्रूट रॉट आणि फायटोथोरा ग्रस्त जी फळे आहेत अशा प्रकारे अशी भुरकट होत चालतात. आता हे जे विविध प्रकारचे जे फंगस आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट करतात. मित्रांनो, आनंदाची बातमी ही आहे की SCT वैदिक मध्ये रोग दोनच प्रकारचे आहेत. पहिला फंगल, दुसरा बॅक्टेरिया आणि झाला तिसरा तर व्हायरल. ह्याच्या पलीकडे रोग नाही. त्याच्या उपप्रकारांनी काही फरक पडत एकच गोष्ट सगळ्यांना काम करते. कोरोनामध्ये गुळवेलाचा काढा सगळ्यांनी घेतला आणि गुळवेलाचा काढा हा परंपरेमध्ये आपल्या खोकल्यावरती, सर्दीवरती, घशाच्या सगळ्या आजारांवरती पहिल्यापासून चालतो. आणि तो कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर सुद्धा त्यांनी त्याच्या आडकाने भरपूर ठिकाणी काम केलं. आपणच आपल्या ऑफिसमध्ये नाही पाहिलं सगळ्यांना, बरोबर नाही? म्हणजे मला सांगायचं काय, केमिकल मध्ये विविध प्रकारचे आजारावरती विविध एकाच प्रकारच्या विविध प्रकारच्या लक्षणांसाठी विविध प्रकारची औषधं असतात. कारण त्याच्यामध्ये तुला बंधन असतं, केमिकलला साईड इफेक्टचं बंधन असतं. परंतु तुम्ही जर आपल्या आयुर्वेदाकडे गेलात किंवा वेदाकडे गेलात तर सब दुखों की एक ही दवा होती, बरोबर आहे? तसं वैदिक मध्ये आपल्याला याच्यावरती विलास मित्रांनो वेगवेगळे करण्याची गरज नाही आहे. म्हणजे याची कारणं जर पाहिली तर मातीची हालचाल करणे हे याचं प्रमुख कारण आहे. बुरशी पसरण्यासाठी मातीची हालचाल करणे. दुसरं कारण म्हणजे तणनाशकाचा वापर करणे. आपण याच्यावर सविस्तर चर्चा ऑलरेडी केलेली आहे. तणनाशकामुळे जमिनीमधील फ्लोरा आणि फौना म्हणजे वनस्पती, सूक्ष्म वनस्पती आणि सूक्ष्म जीव जे काही किडे असतात, म्हणजे मायक्रोब्स नाही, किडेवर्गीय जे प्राणी असतात ते सगळे काय नष्ट होतात. त्याच्यानंतर मायक्रोब्स नष्ट होतात, सूक्ष्मजीव, डाऊनस्ट्रीम पोल्युशन होतं आणि त्याच्यामुळे तणनाशकाने मोठ्या प्रमाणात जमिनीतली इकोसिस्टम जैवविविधता पूर्ण नष्ट होते. तुमचे सगळे मित्र नसावतात आणि सर्वस्वी तुम्ही वातावरणाच्या भरोश्यावर तुमचं पीक उभं असतं. त्याच्यामुळे हे फार भयानक आहे. पुढे अतिरिक्त पाणी देणे. पाणी जास्त झाल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन कमी होतं न्यूट्रिएंट्सचं, बरोबर आहे? तुम्ही भाजी केली, वरण केलं, पाहुणे वाढले, काय नाही, सोपी गोष्ट आहे. 2 ग्लास, तिचं कॉन्सन्ट्रेशन आणि गुणवत्ता काय होते, ढासाळते. तसा प्रकार आहे हा. म्हणून पाणी अतिरिक्त द्यायचं नाहीये. आणि मुळी बंद पडणे, बरोबर आहे? मुळी जर बंद पडली तर त्याची विविध कारण आहेत. समजा तुम्ही मशागत केली तरी मुळी बंद पडते, तुम्ही पाणी जास्त दिलं तरी मुळी बंद पडते, कारण सफोकेशन होतं, ऑक्सिजन मिळत नाही जास्त पाणी साचलं तर. त्यानंतर अन्नद्रव्य जर डिप्लेट झाले, लीच आउट झाले तरी मुळी बंद पडते. आणि कार्बनची लेवल असेल तरी मुळी बंद पडते. म्हणजे मुळी बंद पडण्याची विविध कारण. झाड जर स्ट्रेस मध्ये असेल तरी मुळी बंद पडते. टेम्परेचर खूप हाय कमी झालं, ह्युमिडिटी खूप वाढली तरी अशा सगळ्या प्रकारामध्ये मुळीवर इफेक्ट होतो. पोषणाचा अभाव हे प्रमुख कारण आहे. म्हणजे अशा प्रकारे रोगट व निकस शेणखताचा वापर करणे. मित्रांनो, खरं तर शेणखत म्हणणं अपमान आहे शेणखताचा आजच्या काळामध्ये. त्याला आम्ही भुसाखत असं म्हणतो, कारण तुम्ही पाहिलं तर ते भुसासारखं दिसतं. तर अशा प्रकारे हे जर पाहिलं आपण सगळं तर हे कारण आहेत. या कारणामध्ये आपण मातीची हालचाल तर करून देत नाहीये, विधी आपल्या पथ्यामध्ये तणनाशकाचा वापर करू देत नाहीये. मग तण काय करायचं, कापायचं. मातीची हालचाल करण्याची गरज का पडत नाही, कारण मातीची हालचाल त्याच लोकांना करावी लागते ज्या लोकांना तणाचा त्रास आहे किंवा जमीन कडक होण्याचा त्रास आहे रासायनिक खतांनी. पण जमीन कडक होण्याचा आपल्याकडे काही संभवच नाही. आपली जमीन तर एकदम नरम असते, तुम्ही कधी बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तणनाशकांसाठी आपण त्याच्याऐवजी ब्रश कटरचा वापर करणार आहे. हे आपलं फिक्स आहे, बरोबर आहे? फक्त पाऊस पडल्यावर ओलं गवत कापायचं नाही. मुळी बंद पडण्याचा संबंधच नाहीये, कारण आपल्याकडे सगळी जी काही न्यूट्री रूट चार्जर जे आहे किंवा सॉइल चार्जर आहे, कृषी अमृत आहे, हे तुमची मुळी कधीही थांबवू देत नाही. कारण जमीन कडक झाली तर मुळी बंद पडण्याचा संबंध नाही. आणि आपण केमिकल वापरत नाही त्यामुळे स्ट्रेस यायचा संबंध नाही, पीएच वाढायचा, एसी वाढायचा संबंध नाही. पोषणाचा अभाव हा मुद्दाच आपण खोडून काढतो. आणि शेणखताच्या ऐवजी आपण शेतकऱ्यांना आपण सजेस्ट केलेलं आहे की आजपर्यंत आपण कृषी अमृत वापरत आलो, आता आपण न्यूट्री रूट चार्जर मध्ये ऍड केलेलं आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये आपण त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट आणणार आहोत शेणखताच्या ऐवजी, ती म्हणजे गोअमृत. गोअमृत काय आहे हे तुम्हाला मी खूप वेळा सांगितलेलं आहे की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही न्यूट्री चार्जर, रूट चार्जर, हेल्थ चार्जर
आणि कृषी अमृत हे एकत्र करून चारायला द्यायचं, त्याला सॉइल चार्जर सोडायचं. हे 5 अमृत, कृषी अमृत, फ्रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, हेल्थ चार्जर आणि सॉइल चार्जर हे एकत्र त्या चाऱ्याला वापरायचे आणि तो चारा काढून जनावरांना खाऊ घालायचा आणि त्या जनावराला मिल्क चार्जर खायला द्यायची. हे सगळं जर केलं तुम्हाला खूप मोठा खर्च नाही, खूप छोटा खर्च आहे. आणि हे जर केलं त्याचं जर शेण तयार केलं तर शेणाला गोअमृत असं म्हणतात. त्याचं कारण असं आहे की ते गोअमृत हे प्युअर अमृत आहे. त्यांनी तुमच्या पिकाचा फायदाच होणार, तोटा कधीच होणार नाही. तसं शेणखत आजच्या काळात जर टाकलं तर रोगच जास्त वाढताना दिसत आहेत, ते प्रकार होणारच नाही. बरोबर आहे. म्हणजे इथून पुढे आम्ही खऱ्या अर्थाने शेणखताला त्याची जी प्रतिष्ठा आहे ती मिळवून देऊ शकतो. तर याची अधिक माहिती तुम्ही आमच्या मित्रांकडून, शेतकऱ्यांकडून, वितरकांकडून किंवा आमच्या ऑफिस कडून घेऊ शकता. तर मी तर तुम्हाला हे सांगतो की जर जे शेतकरी गोअमृतचा वापर करतील शेतामध्ये, त्यांच्या शेतामध्ये डागही येणार नाही, तेल पण येणारच नाही. हे तुम्हाला मी ठामपणे सांगतो. हे आम्ही प्रयोग केलेले आहेत आणि तुम्ही पण करून बघू शकता. डाग येण्याची कारण जे आहे, पांढरी मुळी बंद पडणे हे त्याचं प्रमुख कारण आहे. लक्षात ठेवा, डाग येण्याचं. पांढरी मुळी बंद होण्याचे कारण मातीमधलं पोषण संपणे. तोंड कधी बंद होतं? ताटातलं संपलं तर तोंड बंद. ताटातलं जर रिकामा झालं तर तोंड काय होतं? ताटात जो पण आहे तोपर्यंत एक बरोबर आहे ना. म्हणजे समोर जरी टीव्ही चालू असला तरी चालूच राहतात. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं, मुळी बंद पडणे म्हणजे तोंड बंद का पडतं? खायला काही नाही. तुम्हाला मी एवढं टाकलं ना, ते रसायन आहे, ते त्याला चालत नाही. ताणतणावामुळे ते घेत नाही. ठीक आहे, जरा हेल्दी बिल्दी असं तर मग ते काही पण खातं, हरकत नाही. बरोबर नाही, पचून टाकीत कसं पचवतं. पण स्ट्रेसच्या काळामध्ये नाही, पावसाळ्यामध्ये विपरीत परिस्थिती असते, ते घेऊ शकत नाही किंवा पावसाने निचवड पण होतं. पुढे डाग कंट्रोल करण्यासाठी जमिनीची साथ हवी मित्रांनो, आणि ती साथ असेल तरच पांढरी मुळी चालते. मग जमीन साथ म्हणजे काय? तुमची सॉइल काय पाहिजे? सुपीक पाहिजे आणि सजीव पाहिजे. सुपीक म्हणजे त्याच्यामध्ये पोषक घटक पाहिजे आणि सजीव म्हणजे त्याच्यामध्ये जिवंत जीवाणू पाहिजे, जीव पाहिजे सर्व प्रकारचे. पांढरी मुळी चालण्यासाठी योग्य पोषण देणे गरजेचे आहे. योग्य पोषण म्हणजेच मग मी तुम्हाला सगळं सांगितलं, याच्यामध्ये तुम्ही गोअमृत पण ऍड करू शकता. ठीक आहे. पुढे प्रत्येक खतासोबत सॉइल चार्जर हे दिलेच पाहिजे, हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हे देणार आहात कुठलं न्यूट्री रूट चार्जर, त्याच्यामध्ये सॉइल चार्जर हे द्यायचंच आहे. प्रत्येक फॉर्ममध्ये फ्रूट चार्जर हे वापरायचंच आहे. पाणी व्यवस्थापन करताना मित्रांनो खूप महत्वाची गोष्ट आहे. पाणी व्यवस्थापनाबद्दल मी जास्त बोलत नाहीये. तुम्ही पाणी व्यवस्थापनाचा एक स्पेशल व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पहा, तुम्हाला सर्व आयडिया येईल मी असं का बोलतो. वळवाच्या पावसानंतर पाणी दिलं पाहिजे मित्रांनो. एकदा आता जे पाऊस पडताय, मोसमी पाऊस सुरू होण्याच्या पूर्वी, म्हणजे ज्या पावसामध्ये ढगांचा गडगडाट असतो त्याला वळवाचा पाऊस असं म्हणायचं सोप्या भाषेमध्ये, बरोबर ना. आणि जो मोसमी पाऊस येतो त्याच्यामध्ये फार तर वारा असतो पण ढगांचा गडगडाट नसतो, पाऊस शांतपणे पडत असतो. आणि तो संततधार पाऊस हा कोणाचा असतो? मोसमाचा असतो, मोसमी पाऊस असतो. आणि वळवाचा पाऊस हा बिगर मोसमी असतो आणि तो कधी पण पडू शकतो, बरोबर आहे. धूम धडाक्यात पडतो. ठीक आहे. वळवाच्या पावसानंतर पाणी का द्यायचं आहे? कारण जे तुमचे झाड आहे, झाडाच्या रूटला कॅप असते समोर, आणि वळवाच्या पावसामध्ये त्या कॅपला थाळ बसते साईडने, आणि रूटला पुढे सरकायला वेळ मिळत नाही, कारण ते थाळ बसते ना, आपण ठोकरतो ती. मग त्याच्यामुळे कारण मुळी वरच्या वरच असते आणि वरची जी माती आहे 6 इंचामधली माती ठोकरते पावसाने. वळवाचा पाऊस हा वेगाने पडतो, त्याच्यामुळे त्याची जी रूट कॅप आहे ती साफ करण्यासाठी एक फ्लोचं पाणी दिलं किंवा एखादं ड्रिपचं पाणी दिलं तर हरकत नाहीये. पावसाळ्यात पाणी द्यायचंच नाहीये. जर पावसामध्ये मोठा गॅप पडला असेल तर पाणी द्यायचंय, म्हणजे चेक करायचं. फार मोठा दिवस पाणी नाही आलं, मग आता पाणी तुम्ही देऊ शकता. पाऊस पडतोय आणि तुम्ही शेड्यूलनुसार पाणी देताय तर सगळा खेळ बिघडू शकतो. काळ्या जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो म्हणून तिला तर पाणी पाऊस ताण बसला तरी शक्यतो देऊ नये मोसमी पावसाच्या वेळेस, बरोबर आहे. म्हणजे काळजी घेऊन जमीन खोलमध्ये उकरून बघून बघायची, खाली ओलावा नाही आता, झाडावर स्ट्रेस दिसतोय तरच पाणी द्या. अदरवाईज डाळिंबाला किंवा कोणत्याही फळबागांना पाणी देण्याची गरज नाहीये. भाजीपाल्यामध्ये तुम्ही थोडीशी काळजी घेऊ शकता. भाजीपाल्याचा जीव छोटा असतो परंतु झाडांचा आकार मोठा असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवायची, स्टोरेज करायची,
ही क्षमता असते. त्याच्यामुळे शक्यतो बागांना पावसाळ्यामध्ये पाणी टाळावं. बरोबर आहे. जमीन उकळून पहा, वरच्या 4 इंचामध्ये ओलावा असेल तर पाणी द्या, मी सांगितलं तुम्हाला. आणि याच्यामध्ये पाणी द्यायचं नाही म्हटलं मी, म्हणून मग पोषण कसं द्यायचं, सगळं ड्रेंचिंग द्यायचं. ओके. त्रास होईल तुम्हाला पण फायदा पण खूप होईल. ठीक आहे. मजुरांना 4 पैसे गेलेले हे विषारी रसायनांना जाण्यापेक्षा कधीही चांगले. पावसाळ्यात रोग आला, जमिनीतून पोषण कसे द्यावे, रोगाचा प्रतिबंध निवारण कसं करायचं, सॉइल चार्जर द्यायचं इथे 2 लिटर. बघा हे मी प्रकार सांगतो, हे निरोगी जर बाग आहे तुमची तर बरोबर आहे. एससीटी वैदिक आहे म्हणजे तुम्हाला तुमची बाग निरोगी कधी राहणार नाही जर तुम्ही रेग्युलर एससीटी वैदिकचे युजर असाल. मग तुम्ही नवे युजर आहात एससीटी वैदिकचे, त्यासाठी हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जुने युजर असाल तुमची बाग कशी राहणार आहे, निरोगी. तुम्ही नवीन युजर आहात एससीटी वैदिकचे, तुमच्यासाठी हे प्रमाण आहे. आणि तुम्ही जर एससीटीचे युजर आहात म्हणजे 80-20 फॉर्म्युला तुमचा चालू आहे. मगाशी मी सांगितलं तुम्हाला 80-20 फॉर्म्युला, 80% एससीटी 20% रासायनिक आणि तुम्ही 100% केमिकल आहे. तर या सर्वांसाठी आम्ही काय केलंय, हे चार्ट बनवलेला आहे. हा चार्ट तुम्ही व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर अभ्यास करून त्याचा वापर करा. त्याच्यामध्ये आम्ही सांगितले सॉइल चार्जर निरोगी पिकाला 2 लिटर, एससीटीला 2 लिटर द्यायचं, एससीटी वैदिकला पण 2 लिटर, एससीटीला पण 2 लिटर आणि केमिकलला 3 ते 4 लिटर. खरेदीमध्ये हेल्थ चार्जर 600 ग्रॅम, निरोगीला एससीटी ची नवीन सुरू झाली त्याला 1.2 किलो आणि एससीटी मध्ये 1.8 किलो आणि केमिकल मध्ये 2.4. असं सगळं रूट चार्जर, न्यूट्री चार्जर एनर्जी बुस्टरचं असंच आहे. तुम्ही त्याप्रमाणे त्याचं प्रमाण घेऊन त्याप्रमाणे ट्रीटमेंट द्यायची आहे. बरोबर. तुमची बाग कोणती आहे हे तुम्ही ठरवा आणि तो चार्ट तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. हे डागांसाठी. फवारणी सोबत खालील ड्रेंचिंग तुम्ही तेलासाठी पण अशाच प्रकारे शेड्यूल फॉलो करू शकता. ते कंटेंट वेगळे म्हणजे ते प्रोडक्ट्स जे आहेत त्यांच्या प्रमाणे. डागांचे प्रमाण वाढत राहिल्यास तुम्ही डिसीज फायटर 2 लिटर, पेस्ट क्लीनर 1.2 किलो आणि सॉइल चार्जर 2 लिटर हे प्रति एकर ड्रेंचिंग करायचं. पावसाळ्यामध्ये फवारणीपेक्षा ड्रेंचिंगचे रिझल्ट खूप चांगले येतात. हे नेहमी लक्षात ठेवा. वरून त्याचा फवारा चालू असतो तुम्ही करायला फवारा मारता. तो वरून काय कसा पाऊस बरसवतोय वॉश करण्यासाठी आणि तुम्ही काय करताय, स्टिक करण्याचा प्रयत्न करताय, चिकटवण्याचा प्रयत्न करताय. बरोबर आहे. शक्यतो निसर्गाच्या बरोबर चला. पावसाळ्यामध्ये शक्यतो फवारण्यापेक्षा जमिनीच्या ऍप्लिकेशनवर जास्त भर द्या. तुम्हाला विनाकारण ट्रॅक्टरने तुडवण्याची गरज पडणार नाही. फवारणी करताना रेग्युलर युजरसाठी जे नियमित युजर आहेत त्यांनी पेस्ट क्लीनर 3 ग्रॅम, डिसीज फायटर 3 मिली, फ्रूट चार्जर 10 मिली, एनर्जी बुस्टर 1 मिली आणि 8 दिवसांनी सेम रिपीट करायचं. बरोबर आहे. म्हणजे एक प्रिव्हेन्शन म्हणून मी सांगतो तुम्हाला. पावसाळ्यामध्ये प्रमाण जास्त असेल, समजा डाग आले, दिसायला लागले, थोडेफार दिसले तर हे करायचे. आणि जर जास्त दिसले तर पेस्ट क्लीनर 4 ग्रॅम निघतील, 3 ग्रॅम इकडे काय यायचं 4 ग्रॅम. पेस्ट क्लीनर जे आहे ते पावडर मध्ये आहे ते भिजवून ठेवायचंय. मी मागे सांगतो तुम्हाला. बरोबर आहे. थोडं भिजवून ठेवायचं आणि डाग आली तरी घाबरायचं नाही. वैदिक मध्ये किंवा एससीटी मध्ये एकदम काही अटॅक होत नाही, केमिकल मध्ये होतो. मग केमिकल वाल्यांनी मात्र थोडंसं मी सांगितल्याप्रमाणे 12 तास भिजून करा. मग बाकीच्यांनी मात्र आरामशीर 48 तास भिजून घ्या. ठीक आहे. पेस्ट क्लीनरचं पहिलं जे लिक्विड आहे ते काय करा, हे स्प्रे करा आणि उरलेलं काय करा जमिनीतून सोडा. ठीक आहे. पहिल्या जे भिजवणार आहे पहिल्यांदा ते काय करा 48 तासाचं ते स्प्रे करा आणि स्प्रे करा आणि दुसरं काय करा उरलेलं दुसरं नंतरचं जमिनीतून सोडा. तर हे डिसीज फायटर 4 मिली, फ्रूट चार्जर 15 मिली, एनर्जी बुस्टर 2 मिली आणि 3 दिवसांनी पेस्ट फायटर, फंगी क्लीनर, फ्रूट चार्जर, वॉटर चार्जर. हा एससीटीचा स्प्रे आहे आणि हा वैदिकचा स्प्रे. एवढं सोपं आहे. ठीक आहे. वैदिक ट्रीटमेंट सॉइलचं टेक्नॉलॉजी रेग्युलर युजर शेतकऱ्यांनी फॉलो करू नये. फक्त ज्या बागा जास्त सिरियसली त्यांनी वैदिक ट्रीटमेंट फॉलो करायला. म्हणजे ज्यांना डाग आले त्यांच्यासाठी वरची ट्रीटमेंट आहे. ज्यांच्याकडे डागच नाहीये त्यांनी विनाकारण ते फवारणी करत बसण्याला हरकत नाहीये. ज्यांना मनात भीती त्यांनी करू शकता. दुसरं काय केमिकलच्या करण्यापेक्षा कधी पण ही चालते. बरोबर नाही, फायदा होणार. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याची काळजी घेऊ शकतो. तुमचा खर्च वाढू नये म्हणून ही सल्ला दिला. काही शेतकरी सल्फर, कॉपर डस्टिंग अशा प्रकारे केमिकलचा वापर करतात आणि जमिनीतून जीवाणू मारून टाकतात. अगदी काही शेतकऱ्यांचं मला हे पण ऐकायला म्हटलं काही शेतकरी कॉन्टॅक्ट पोषण असे वापरतात. पण ते चुकीचं आहे मित्रांनो. विनाकारण पैसे पण घालवताय आणि झाडाला पण ताळामध्ये नेऊन घालताय विनाकारण. बरोबर आहे. ते भुरकट बाहेरकट ते तुमचे फळं झाडं दिसायला लागतात. ते चांगलं बिलकुल नाही. सौंदर्य कोण आलं पाहिजे आतून का बाहेरून. तसं झाडाला आतून स्ट्रॉंग करा.
बाहेरून त्याला तुम्ही किती प्रोटेक्ट केलं तर ते वाचू शकत नाही. पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन चुकवल्यास पथ्य पाळणाऱ्या न पाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या बागेतील रोगांना आमंत्रण मिळू शकतं आणि ते अनियंत्रित पण होऊ शकतात. कोणाच्या बाबतीत बोलतोय मी? केमिकल आणि एसिडच्या बाबतीत. एसिडी वैदिकच्या बाबतीत असं घडत नाही. असं घडत असल्यास तुमची काहीतरी गंभीर चूक होते पाणी व्यवस्थापनामध्ये, खत व्यवस्थापनामध्ये, ती तुम्ही शोधली. त्यासाठी तुम्ही आमच्या ऑफिसरची मदत घेऊ शकता, आमच्या वितरकांना व्हिजिटला बोलू शकता आणि फोन पण करू शकता. ठीक आहे. मल्चिंग केलेल्या बागांमध्ये रोगांचे प्रमाण कमी दिसून राहिले आहे. उन्हाळ्यामध्ये मल्चिंग केलेल्या बागांमध्ये तर पास्ताच किंवा बाजरी, मका, ज्वारी हे काळ जे आहे याचं खरं तर म्हणजे त्याला त्याचे तुकडे करून घ्यायला पाहिजे. कडबा कुट्टी मशीन जे असतं त्यांनी जर ह्या पास्ताचं ह्या सगळ्या कडब्याचं जर तुम्ही कुट्टी करून त्याचं मल्चिंग केलं तर हे मल्चिंग जगातलं सर्वश्रेष्ठ मल्चिंग आहे. पण लोकांच्या करतात फायद्याच टाकून देतात. त्यांनी काय होतं, फंगस पण डेव्हलप होण्याचे. तुमचं जर सोर्स जर केमिकलच्या शेतामधून आला असेल तिथं घातक बुरशा डेव्हलप होऊ शकतात. तो जो तुमचं जो मल्चिंग आहे हे जर तुमच्या शेतामधलं जर एसिडी वैदिकचं जर असेल तर तुम्ही आगीलदास घाबरायचं काहीच कारण नाही. पण काळ्या जमिनीमध्ये झाडाखाली मल्चिंग ठेवू नाही. ठीक आहे. म्हणजे मल्चिंग कधीही भिजल्यानंतर अजिबात हलवायचं नाही. ते सुकलेले असताना, कोरडे असताना बाजूला करून ठेवायचं. पण ड्रीप वरचं मल्चिंग काढायची काही गरज नाहीये. तर काळ्या जमिनीमध्ये तुम्ही पावसाळ्यामध्ये तुमचं मल्चिंग जे आहे ते जास्त दाट नको. ठीक आहे. कारण ते पाणी धरून ठेवतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे काळ्या जमिनीत तुम्ही काढू शकता. जमिनीवर पेस्ट क्लिनर डिसीज फायटरचा काढल्यानंतर काय घ्यायचं आहे? स्टार स्प्रे घ्यायचा. पेस्ट क्लिनर साधारणतः 4 ते 5 ग्रॅम घ्यायचे. डिसीज फायटर 4 ते 4 मिली घेतलं पुष्कळ होते. त्याच्यावर तुम्ही सॉइल चार्जर घेऊन डास स्प्रे करून घ्या. जसं डस्टिंग वगैरे करायचे लोक त्यांच्यासाठी हा स्प्रे खूप सुंदर आहे. केमिकल वाले पण हा स्प्रे घेऊन चांगला फायदा घेऊ शकतात. ठीक आहे. पुढे हलक्या जमिनीमध्ये फक्त ड्रीप खाली मल्चिंग करावे. झाडाच्या सावलीखाली मल्चिंग काढून टाकावे. म्हणजे एसिडी वैदिकची सर्व उत्पादने रोगावर काम करत नसून ते माती व पीक यांचे आरोग्य वाढवण्याचे काम करते. आम्ही कुठलाही रोग बरा करण्याचं क्लेम करत नाही. कुठल्याही आमच्या लेबलमध्ये असा क्लेम नाही की आम्ही हा रोग बरा करतो. आम्ही झाडाची प्रतिक्रिया शक्ती वाढवतो, झाडाची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी वाढवतो, एसएआर सिस्टमॅटिक ऍक्वायर रेजिस्टन्स लेवल वाढवतो. त्याच्यामुळे झाडामध्ये रोगाला थाळा देण्याची जी प्रवृत्ती ती बंद होते. ऑटोमॅटिकली रोग हा उपोषी राहतो. ते किडी आणि त्या बुरशा नष्ट होतात. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, परंतु याची जी काही प्रक्रिया आहे तुम्ही जर केली तर 100% चांगले रिझल्ट्स मिळतात. आज शेतकरी एसिडी वैदिकचे खूप आनंदी आहेत. काढायचं प्लॅनिंग होतं. अच्छा, म्हणजे काढून टाकायची बाग काढली बी का आपण खाली प्लॉट काढलाय, काढायचं होतं नियोजन. पण आम्ही ठरवलं बघू एसटी वरती काय फायदा होते आपल्या बघू तर तुम्ही करायचं आणि नाही काय फायदा मिळाला तर काढून टाकायची. पण आता हे राखणार पुढच्या वर्षी बी झाड. एवढा कॉन्फिडन्स कोणाच्या जोरावरती? हा एसटीच्या जोरावरती. एसटी वरती. नाही 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 गुच्छामध्ये सेटिंग असायचं पण गुच्छामध्ये काही नसायचं. तुरळक असायचं असं सुट्ट पण ह्यावेळेस मला वाटते हे दिल्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यामुळे गुच्छात सेटिंग झाली. एका झाडाला आता किती सेटिंग आहे? आता सरासरी 150च्या आसपास आहे. किती? 150. आता बघतोय आपण जास्त असेल पण पंचवीस मध्ये काडी जर खाली घ्या की जर घ्या खाली हे जरा मोजून दाखवा. मोज आहे किती येते एकाच काडी? 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 येते एका काडी. आणि खाली 18 एका फांदीच्या शेंड्याचे आहेत फक्त शेंड्याचे 18. आणि हे झाडाचा विस्तार जर बघतोय अगदी काय नाही म्हणतर 10 बाय 10चा एरिया त्याने धरलेला आहे का नाही? जास्त कमीत कमी 200 ते 250 सेटिंग असणार आहे एका झाडाला, आहे का नाही? आपल्याला आजपर्यंत वाटत पण नव्हतं असं होईल म्हणून. म्हणजे आम्हाला सक्सेस होईल म्हणून वाटत नव्हतं असं होईल बरोबर. ओके ओके. का वाटत नव्हतं की सक्सेस होणार नाही? नाही म्हणजे आपण पहिल्यांदाच केले नाही. अच्छा. हा पहिल्यांदाच केले. केमिकल आपण वापरलंच नाही बरं का. नाही जे तुमचे मित्र कंपनी त्यांनी जे केमिकल वापरतात तुम्ही जसं मगाशी म्हटलं की 5-6 बाग आहेत जी माझी मित्र कंपनी केमिकल वरती काम करतात, त्यांच्या बागा सगळ्यांच्या फेल गेले. मित्र हो, मला कळतंय विश्वास ठेवणं खूप अवघड आहे. आज हजारो मार्केटमध्ये पर्याय उपलब्ध आहेत. तर
अनेक लोक काही ब्रँडचं डुप्लिकेट पण करतात आणि हे तसंच आहे असं पण सांगतात. तेव्हा तुम्ही या सगळ्या लोकांपासून काय राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. आज आम्हाला आनंद होतो सांगताना की एससीटी वैदिक आल्यापासून, डिसीज फायटर, पेस्ट क्लीनर हे आल्यापासून रोगराईचं प्रमाण जवळजवळ म्हणजे शून्य झालेलं आहे. परंतु ज्या काही व्यवस्थापनामध्ये काही चुका असतील किंवा मातीमध्ये पाण्यामध्ये काही दोष असतील अशा अपवादात्मक ठिकाणी 2 ते 3% प्रमाणामध्ये काही शेतकऱ्यांना समस्या येऊ शकतात. ते आमच्याबरोबर संपर्क करून त्यांची समस्या सोडवू शकतात. तर मी जे सुरुवातीला बोललो होतो की एससीटी वैदिक संघ चला शेती करूया आनंदाने. धन्यवाद.